जय हरी. एकादश स्कंध भाग 87. 5व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला कर्मठांचा भ्रामक ध्येयवाद याबद्दल सांगतात की कर्मठांना वेदांचं ज्ञान थोडंच असतं, पण त्या ज्ञानाचा आपल्या जन्माचा, कर्माचा, पूज्यत्वाचा अभिमान वाढवून ते वाया जातात. अनेक प्रकारच्या अभिमानामुळं त्यांची देहबुद्धी वाढते. आता गारुड्यापाशी विद्या थोडीच असते, पण त्याच्या सगळ्या अंगांवर पदकांची गर्दी असते. तसं उच्चवर्णीयांना ज्ञान थोडं असतं. विधी, विधान, मंत्र किंवा कोणत्या कर्माला कोणतं तंत्र यापैकी काही त्यांना कळत नाही, पण त्यांना मोठा गर्व असून जाणतेपणाचा ताठा तर फारच असतो. बरं, पण सगळेच असे यातले नसतात बरं का. आणि काही जण हे आपल्या जाणतेपणाच्या डौलानं त्यांचं आसन, त्यांची पूजा ही अशी मोठी लांबलचक करतात की बस. सगळ्यांना माहिती असेल, पतंग नावाचं तांबड्या रंगाचं लाकूड असतं. ते शिजवून त्याच्या पाण्याची पुटं स्फटिकाला दिली तर तो हिऱ्यासारखा तेजस्वी दिसतो. तसं शुद्ध मूर्ख माणसं देखील ज्ञानाच्या मोठ्या अभिमानानं उगीच मिरवतात. स्वतःला कर्माचं विधान माहीत नसतं, पण जाणत्याला काही ते विचारत नाहीत. लोकात प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपल्याच मताप्रमाणे ते कर्म करतात. भोग भोगण्यात अणुमात्र सुख नाही असं खोट्या खोट्या गोडगोड गप्पा आणि म्हणजे या शब्द असे एकमेकांना सांगतील. एकीकडे ते लोकांना असं सांगतील आणि त्याच्या उलट दुसरीकडे स्वर्गातील अप्सरादी सुखासाठी लोकांना इहलोकाच्या आणि परलोकाच्या नादीही तेच लावतील. याचा परिणाम असा होतो की इथे उत्तमोत्तम भोग भोगावे आणि स्वर्गसुख तर पुढे ठेवलेलंच आहे या अशा वचनांना भुलून बिचारे अजाण लोक यज्ञ करण्याच्या नादी लागतात. यज्ञ करता यजमान सर्वस्वी नागवला तरी हरकत नाही, पण आपल्याला आचार्य पण यावं अशी या लबाड लोकांची खोटी बुद्धी असते. या खोट्या बुद्धीनं ते यज्ञाचा खटाटोप आरंभतात. स्वतःला मोठी प्रतिष्ठा यावी म्हणून नाना प्रकारची कर्मे करतात आणि कार्यारंभाचा मोठा समारंभ करण्याची खटपट करतात. दारूबाज मनुष्य दारूला अमृत समजतो. त्याच्या गोड बोलण्याला भुलून दारूचा स्वाद घेण्याच्या इच्छेनं इतर लोकही दारू पिण्यास प्रवृत्त होतात. पण दारू प्याल्यावर ती त्यांना चढते. स्वतःच्या देहाचं भान नाहीसं होतं. पिशाच्चपणाचा संचार अंगात होतो आणि रोकडं करंटेपण ते येतं. त्याचप्रमाणे जीवाला अधोगतीला नेणाऱ्या भोगांना स्वर्गसुख असं खोटं नाव देऊन मूर्ख लोभी लोक नाना प्रकारचे यज्ञ करण्यास प्रवृत्त होतात. आता बघा, एखादी अळी भिंत चढून जाऊ शकत नाही, तरी कष्टानं चढण्याचा प्रयत्न ती करतेच, पण चढता चढता आपोआप खाली पडते. तसंच कष्टानं मिळवलेल्या स्वर्गसुखाला देखील निश्चितपणे पतन असतंच. नाथांच्या काळी वैदिक यज्ञयागांचं आणि पौराणिक व्रतवैकल्यांचं भयंकर बंड माजलं होतं. वेदांतातील दिव्य अध्यात्मवाद लोपल्यासारखं होऊन समाजातील उच्चवर्णीय विलक्षण भोगवादी बनले होते. वाटेल त्या मार्गानं खूप पैसा मिळवावा आणि त्याच्या जोरावर अनेक स्त्रिया भोगाव्या, तसंच मोठी प्रतिष्ठा मिरवावी यासाठी मनास येईल तसे यज्ञयाग आणि व्रत लोक करू लागले होते. या ढोंगीपणाचं आणि अव्यवहारीपणाचं विदारक चित्र नाथांनी शब्दबद्ध केलं ते असं: कर्मफलाच्या आसक्तीनं काम आणि लोभ हे अतिशय वाढतात. त्यामुळं माणसाला मग ढोंग करावं लागतं. त्या ढोंगामध्ये क्रोध भरून येतो. शुद्ध सत्व नाहीसं झाल्यानं रजोगुणाची वाढ होते
आणि त्यामुळं माणसं अत्यंत कामासक्त बनतात. आणि यामध्ये त्या बिचाऱ्यांचा काय दोष नाही. स्वर्गसुखाची आणि अप्सरा भोगण्याची प्रबल इच्छा उत्पन्न झाल्यानं अशी माणसं अनेक यज्ञ करून पुण्य जोडण्याची धावाधाव करतात. पण मंत्र तंत्र द्रव्यशुद्धी आणि याग यजनविधी बरोबर न पाळण्यानं त्यांना स्वर्गप्राप्ती तर होतच नाही, उलट दुर्बुद्धीच्या नादी लागून केलेल्या अविधी कर्मानं ते फसतात, हे मात्र खरं. चांगली शिजलेली आंबील किंवा कांजी शिळी झाल्यावर जशी कडू होते, तसं इच्छा पूर्ण न झाल्यामुळं अशा लोकांच्या सर्वांगात क्रोध भडकतो. क्रोध म्हणजे असमाधान. आणि बघा, कोरफड जसजशी पिकत जाते ना, तसतसा तिचा कडूपणा वाढत जातो. तसं वासना अपूर्ण राहिली की क्रोध अधिकच भडकत जातो. माणसाचं असमाधान वाढत जातं. मग जो जो मनुष्य भेटेल त्याला जारण मरणादी प्रयोगाच्या नादी लावलं जातं आणि बाह्य मुद्रा दाखवून पापकर्मानं पापाची प्रवृत्ती ही वाढवली जाते. अशा ढोंगी मनुष्यांना पदोपदी स्वधर्माचा पाढा वाचतोच, पण अधर्माची खाण तो स्वतःच उघडतो आणि अगदी वाईट कर्माचरण करतो. त्यामुळं पापाचार इतका पिकतो की त्याची डोंगरा एवढी राशी बनते. मग माणसं चांगलं वाईट एकाच तोलानं अधर्माच्या तराजूत तोलतात. अभिमानाला ठाणं देऊन ज्ञानाभिमान वाढवतात. ते साधुजनांची निंदा करतात आणि सज्जनांना उपहासानं हवं तसं बोलतात. जगात सगळ्यांच्या ठिकाणी त्यांना दोषच दिसतात. कारण का? त्यांची दृष्टीच तशी झालेली असते ना. आणि म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी. त्यांची दृष्टी दोष पूर्ण असते, म्हणून जगात त्यांना सगळे दोषीच दिसतात. कुणी निर्दोष दिसलाच तर त्याची थट्टा करून त्याच्यावर खोटे आरोप करतात. अभिमानास चढलेले लोक अशा रीतीनं पापाची बाधा दृढ करतात. आणि सहज बोलू लागलं तरी ते सतत साधूंची निंदाच करतात. भगवंताला आवडणाऱ्या आणि त्याची भक्ती करणाऱ्या लोकांचा नेहमी उपहास करून ते त्यांच्या गुणदोषांची सारखी चर्चा करतात. कोण? हे कर्मठ लोक. आणि एखादा ब्राह्मण भगवंताचं नाम घेऊ लागला तर ते त्याला अधर्म म्हणतात. भगवंताची नामकीर्ती ऐकून ते त्याला महापाप म्हणतात. कारण तो भगवंतावर विश्वास ठेवतोय ना, यांच्यावर नाही ठेवत आहे. मग यज्ञ याग करून यांना पैसा मिळत नाही आहे ना, यांना प्रतिष्ठा मिळत नाही आहे, आणि म्हणून ते त्याला महापाप म्हणतात. भगवंताच्या नामाची निंदा करणारा किंवा भगवंताच्या कीर्तनाबद्दल दुर्बुद्धी धरणारा मनुष्य खरा दुष्ट आणि भजनवैरी दुर्जन समजावा. काम वासनेनं वेडे झालेले, तसेच मैथुनापुरते सुखच नाही या भ्रमानं मूर्ख बनलेले लोक स्त्रियांच्या सर्वस्वी नादी लागतात. हे मूर्ख लोक मोठ्या शब्दचातुर्यानं आपली बाजू कशी मांडतात ते पहा. ते म्हणतात की नाना प्रकार करून स्त्रियांचा भोग घेणं हीच मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे. आता बघा, ते म्हणतात की स्त्री समागमात प्रत्यक्ष सुख मिळतं ते सोडायला सांगणारे महामूर्ख समजावेत. आता कोण खऱ्या अर्थाने महामूर्ख आहेत? आणि परत त्या महामूर्खांनी वैराग्याच्या सोंगानं पुष्कळ लोकांना फसवलं आहे. घरातील स्त्री आणि अनेक प्रकारचे सुखभोग सोडून ज्यांना वैराग्याची उत्कट भावना होते त्यांना त्यांचं कर्मच शिक्षा करतं. पहा, आता ते त्यांना शिक्षा करणं म्हणतात.
ज्यांनी वैराग्य प्राप्त करून घेतलेलं आहे त्यांना. आणि ते म्हणतात की त्यांचं दैवच त्यांना नागवून वनास पाठवतं. अहो, गृहस्थाश्रमात काय देव नाही का? उगीच आपल्या वेड्यासारखे हे लोक वनाकडे धावतात. देव जर खरोखर जंगलात असता तर हरण, ससे, वाघ का तरून जात नाहीत? आसन घालून ध्यान केल्यानंच जर देव भेटतो तर बगळ्यांचे कळप का उद्धरून जात नाहीत? एकांतात गुहेमध्ये राहून जर देव भेटता तर बिळात राहणारे उंदीर तरून न जाता घरोघरी चिवचिव करत का फिरले असते? देव खरोखर मोठा सर्वज्ञ आहे. त्यानं पशुपक्ष्यांच्या नरमादी जोड्या निर्माण करून ठेवल्या आहेत. पण देवालाच वेडा ठरवून वेदांती लोकांनी उगीच वैराग्याचा बडेजाव माजवला आहे. उपस्थ म्हणजे जननेंद्रिय हेच काय त्या आनंदाचं स्थान आहे असं खुद्द देवाचं वचन वेदामध्येच आढळतं. पहा आता, हे बिनकामाचं कोणत्याही गोष्टींचा आव आणतात आणि वेदांना बदनाम करतात आणि त्याचा देखील अवमान करून ते काय म्हणतात की वेदांमध्ये सांगितलेलं आहे की हेच सगळं आनंदाचं स्थान आहे, तर त्याचा देखील अवमान करून अज्ञानी लोक त्यागाचं मोठं बंड माजवतात. स्वतः देवानं मैथुनामध्ये परमानंद घालून ठेवला आहे, त्याचा त्याग करून मूर्ख लोक विरागी होऊन संन्यासी होतात. खरोखर जगातील केवळ वेडे लोकच संन्यासी बनतात. शिक्षा म्हणून देव त्यांना दारोदार भीक मागायला लावतो. आपल्या बायकोला टाकून तसंच कर्म सोडून जे संन्यासी होतात त्यांना त्यांच्या स्त्रीचाच शाप बाधतो. अर्थात भीक पण त्यांना पोटभर मिळत नाही. भीक मागणं ही हाताला शिक्षा. मिशा मोडून मुंडन करणं, भगवे गुंडाळून भटकायला लावणं ही आणखी घोर विटंबना. ती त्याच्या स्त्री शापाचाच परिणाम होय. आणखीन हे काय म्हणतात, संन्याशी लोक दोन्ही हातात पुष्कळ माती घेऊन त्रिकाळ स्नान करतात आणि हातात झोळी घेतात. हे सगळ्या गोष्टी स्त्री शापामुळंच घडून येतात. आता सांगण्याचं तात्पर्य असं की स्त्री सुखामध्ये सुख नाही आणि स्त्री त्यागासारखं पातक नाही, ही गोष्ट या मूर्खांना समजत नाही आणि उगीचच ते वैराग्याच्या नादी लागतात. आता इतक्या मतमतांतर आपल्याला या ह्याच्यामध्ये दिसून येईल की हे कर्मठ लोकांचे विचार कसे आहेत. जे करू नये त्याच्या नादी ते इतर लोकांना लावतात. जे योग्य नाही तेच योग्य आहे असं मार्गदर्शन करून त्यांच्याकडून लुबाडून घेतात. आणि याचा पुढचा भाग आपण उद्याच्या भागात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.